तर आज विशाळगडावरती उरूस होणार असून त्याला प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टानं परवानगी दिली आहे आणि त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। या सगळ्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, विशाळगडावरील कुर्बानी किंवा उरूस हा मुद्दा अत्यंत संवेदनशील झालाय, त्या परिस्थितीमध्ये काय खबरदारी घेतली जाते आणि काय वातावरण आहे विशाळगडावर? प्रज्ञा, गेल्या वर्षभरापासून विशाळगडाचा मुद्दा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय, देशभर गाजतोय। आता उच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं 7 तारीख म्हणजे काल, आज आणि 12 तारखेपर्यंत विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी दिली, मात्र असं असलं तरी हिंदुत्ववादी संघटनांनी या कुर्बानीला विरोध केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये कुठलीही कुर्बानी किंवा अन्य कुठलाही उत्सव त्या ठिकाणी नको अशा पद्धतीची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली। त्याच्यावर नंतरच जिल्हा प्रशासन आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, मात्र त्याच्यावरती सुनावणी आहे ती होऊ शकली नाही। आता जर आपण बघितलं तर काल बकरी ईद झाली, मात्र बकरी ईदच्या वेळी देखील विशाळगडावर कुठलीही कुर्बानी झाली नाही, कारण उच्च न्यायालयाने ज्या ठिकाणी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या, ज्या ठिकाणी कुर्बानी करण्यास परवानगी दिली होती त्या ठिकाणी देखील कुठलीही कुर्बानी झालेली नाही अशा पद्धतीची माहिती आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे भाविकांनीच, नागरिकांनीच तिथे जाणाऱ्या हे संपूर्ण पाळलेलं आहे, नियम आणि अटी पाळलेल्या आहेत। या संपूर्ण विशाळगडाच्या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस आहे ते कडेकोट या ठिकाणी पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात। आज विशाळगडावरचा उरूस आहे तो या ठिकाणी होतोय आणि उरुसासाठी खूप मोठ्या संख्येनं महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील भाविक देखील विशाळगडावर येत असतात आणि आज देखील या ठिकाणी कुठलीही कुर्बानी होणार काय नाही या संदर्भातला प्रश्न आहे तो या ठिकाणी खरं तर आपल्याला कायम पाहायला मिळतोय, कारण प्रशासनानं त्यांना एक जागा आहे ती करून दिली आहे की त्या ठिकाणी तुम्ही कुर्बानी त्या ठिकाणी देता येईल। मात्र असं असलं तरी त्या ठिकाणी कुर्बानी काल झाली नव्हती, त्यामुळे आज विशाळगडावर काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।